देशात हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतले जात आहेत। राज्यातील हनुमान मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण पसरले आहे। कोट्यावधी हनुमान भक्त या जयंती कार्यक्रमांचा आनंद घेत आहेत। बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा येथील लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या 105 फुटाच्या देशातील सगळ्यात उंच हनुमान मूर्तीच्या साक्षीने आज हनुमान जयंती उत्साहात साजरी होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नांदुरा महामार्गावर स्थित ही सगळ्यात उंच या हनुमान मूर्तीची ताशी 350 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि 4.5 रेक्टर स्केलचा भूकंप सहन करण्याची क्षमता आहे। अशा अद्भुत आणि विशालकाय हनुमान मूर्तीच्या साक्षीने याची देही याची डोळा असा रुबाबदार हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होत आहे। या मूर्तीच्या दर्शनासाठी राज्यातून भाविक भक्त येथे येत असतात। शेजारील बालाजी मंदिरात दर्शन घेऊन भाविक उत्सव साजरा करत असतात। दिवसभर येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात, तर सकाळी 105 फुटी मूर्तीला जलाभिषेक आणि शेकडो किलोच्या फुलांचं माल्यार्पण देखील करण्यात येते। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात 2000 साली या 105 फुटी हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात आली। 2003 मध्ये लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या उंच हनुमान मूर्तीची नोंद करण्यात आली आहे। गेल्या 27 वर्षांपासून या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवले जातात। हनुमान जयंतीला उंच मूर्तीवर तब्बल 1.5 क्विंटल वजनाचा फुलांचा हार चढवण्यात येत असतो। आज हनुमान जयंती निमित्तांचे अशेष जनभक्तांचे ते दर्शनाला येतात आणि महाप्रसादचे कार्यक्रम राहील आणि 105 फूट माल्यार्पणचे आणि आमदार साहेब चंद्रकांतच्या हातांचे माल अर्पण होणार आहे। अभिषेक कसा होतो इथे? अभिषेकचा आपला पंचामृत विशेष हनुमान जयंती निमित्तांच्या पंचामृत आणि गंगाजल महाजलाचे आणून देऊन आणि टँकीमध्ये टाकून हनुमंतराचे रिमोट कंट्रोलद्वारा महाजलाभिषेक करतात आणि जे सर्वांचे ते तीर्थ रूपामध्ये घेतात। एक मुख्य म्हणजे इथलं जे माल्यार्पणचं एक आकर्षण आहे ते कसं असतं? आता असं माल्यार्पणचे रिमोट द्वारा आणि जे हनुमंतराच्या कंद्यापासून पायाजवळ याचे तार बांधलेला आहे, याचे ते बांधून रिमोट द्वाराचे आणि ते हात दबून याचे यजमानच्या दबूनच्या जय श्रीराम जय हनुमान म्हणूनच्या आणि खालीपासून वरच्या हनुमंताच्या हात चढतात। आज हनुमानजीचा जन्मोत्सव आहे आणि लिम्का बुक मध्ये 2003 मध्ये याची नोंद झालेली आहे आणि इथं आता असंख्य भक्त दररोजचे दर्शनाचा लाभ घेतात आणि आता आज 12च्या नंतर महाप्रसाद आहे।